नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 13मध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे. परीक्षेला हमखास येणारे असे 1000 प्रश्न आपण पाहत आहोत. त्यातील आज भाग क्रमांक 13 पाहूयात. महाभारती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या सिरीज कशी वाटत आहे तुम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगा. चला तर आज भाग क्रमांक 13मध्ये कोणकोणते प्रश्न समाविष्ट आहेत ते पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. मॅग्नीजचे सुमारे 20 खाणी भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत? भंडारा या ठिकाणी. नागपूर जिल्ह्यातील कहाण येथे कोणते धातू शुद्ध केला जातो? मॅग्नीज. भंडारा जिल्ह्यात चिनी मातीचे उद्योग कुठे केला जातो? तुमसर या ठिकाणी. सर्वात कमी नागरी वस्ती असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. युद्ध उपयोगी साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात कुठे उत्पादित केले जाते? भद्रावती या शहरात. कोणते शहर गांधीजींशी निगडीत आहे? वर्धा. अंबाझरी या तलावातून कोणत्या शहराला पाणी पुरवठा होतो? नागपूर या शहरास. सीताबर्डी किल्ला कोणत्या शहराचे वैशिष्ट्य आहे? नागपूर. गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे कशाचे कारखाने आहेत? कागद. नागपूरजवळ कहाण येथे कशाचा कारखाना आहे? कागद. विदर्भात हातमागाच्या गिरण्या सगळ्यात जास्त कुठे आढळतात? नागपूर या ठिकाणी. विदर्भातील कोणती गावे भाताच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तुमसर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा. तेंदूची पाने गोळ्या करण्याचा उद्योग विदर्भात कुठे चालतो? चंद्रपूर, भंडारा, नागपूर आणि गडचिरोली या ठिकाणी. लोकरीपासून घोंगड्या बनवण्याचा उद्योग कुठे चालतो? गडचिरोली. बांबूचा उद्योग सगळ्यात जास्त कुठे चालतो? गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? निलगाय व स्थलांतरीय पक्ष्यांसाठी. महावैष्णव विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? मराठवाडा. मराठवाडा विभागाचे मुख्यालय कुठे आहे? औरंगाबाद. लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? उस्मानाबाद. जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? औरंगाबाद. आता औरंगाबाद या शहराचे नाव जवळजवळ संभाजीनगर हे असे करण्यात आले आहे. तरी आपण लक्षात असू द्या की ज्या ज्या ठिकाणी औरंगाबाद येईल म्हणजेच आपले संभाजीनगर असेल एवढे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सगळ्यात कमी आहेत? मराठवाडा. गवताळा ओटाराम घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद आणि जळगाव या शहरांच्या मध्ये. औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? अजिंठा. जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. हिमायत बाग कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पैठण, औरंगाबाद या ठिकाणी. जायकवाडी जलाशयाचे नाव काय? नाथसागर. जायकवाडी कोणत्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प राबवला जातो? औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी आणि नांदेड. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने केला गेला होता? कोरडवाहू जमीन ओलातीखाली आणणे या उद्देशाने जायकवाडी प्रकल्प तयार केला गेला होता. बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? राहुरी आणि औरंगाबाद. महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त प्रमाणात घेतले जाते? मराठवाडा. महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून लोक स्थलांतरित होण्याचे कारण काय? कोरडा आणि कायम दुष्काळ असणे. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? पैठण, औरंगाबाद. गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? जपान या देशाचे. इम्रुसालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? औरंगाबाद. गुजराती पेठे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? पैठण. महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या विकसित असणारा भाग कोणता? अविकसित असणारा भाग कोणता? मराठवाडा. शीखांचे 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? नांदेड. दक्षिणेची काशी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पैठण या शहरास. पैठण हे कोणत्या संतांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते? संत एकनाथ महाराज. ओढ नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. गुरुनेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. शीखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? नांदेड. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. खोरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर. अंबाजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. पितळखोडा बौद्ध लेणी कोणत्या ठिकाणी आहे? औरंगाबाद.
कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 13? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 14मध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपली 1 ते 13 प्रश्नांची सिरीज महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आधीच अपलोड केलेली ते तुम्ही नक्कीच पहा. या व्हिडिओमध्ये काही त्रुटी किंवा तुम्हाला काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 13मध्ये. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.